अमेरिकेतल्या सियाटल या शहरात फिरण्याचा आमचा पहिला दिवस होता. पाईक प्लेस मार्केटला गेलो होतो. पाईक प्लेस मार्केटच्या इथून व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. या मार्केटमध्ये खाण्याचे भरपूर स्टॉल्स होते. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल जसं की शर्ट्स, टी शर्ट्स, आर्ट्स आणि क्राफ्टच्या गोष्टी, पेंटिंग्स, अशा विविध वस्तू इथे होत्या. फ्लोरिस्टचे तर 3-4 दुकानं होती आणि अतिशय ताज्या तवान्या टवटवीत फुलांचे छोट्या मोठ्या आकारातले बुके मन वेधून घेत होते. खरं तर इतक्या सुंदर आणि विविध रंगांची फुलं एकत्र मी पहिल्यांदाच बघत होते, त्यामुळे कुठे बघू हेच कळत नव्हतं. असे सुंदर विविध रंगी फुलं बघून मन आणि डोळे दोन्ही तृप्त झालं. हे बघा फिश मार्केट. तऱ्हेतऱ्हेचे फिश आणि खेकडे इथे बघायला मिळाले. हे बघा या मार्केटमधलं एक आर्ट पीस दिसतंय. आणि हे बघा इथे पास्ता खूप छान मिळतो म्हणे. पास्ता कासालिंगा. माझा मुलगा तर सांगत होता A1 पास्ता इथे मिळतो. चला आपल्याला अजून बरंच फिरायचं आहे. काय व्ह्यू दिसतोय इथून, बापरे, सुंदर, अप्रतिम दिसतंय, अप्रतिम. हे मार्केट फिरून झाल्यानंतर आम्ही इथूनच फेरीनी एका आयलंडवरती जाणार आहोत. आता ही जी वेगवेगळी हर्ब्स आपल्याला दिसत आहेत ना, तर ही हर्ब्स वापरून या रेस्टॉरंटमध्ये जेवण बनवलं जातं किंवा त्यांच्या जेवणात ही फ्रेश हर्ब्स वापरली जातात. अमेरिकेतल्या तऱ्हेतऱ्हेच्या पालेभाज्या इथे लावलेल्या होत्या. केल लावलेलं होतं, त्याच्यानंतर हर्ब्स लावलेले होते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लेट्यूस आपल्याला इथे बघायला मिळतील. हे बघा, हे रेड लेट्यूस तर इतकं सुंदर दिसतं ना आणि फ्रेश. ते दिसायलाच एवढं सुंदर दिसतंय की पटकन असं वाटलं त्याची पानं तोडावी आणि छानसं सॅलड बनवावं. अख्खं मार्केट आमचं फिरून झालंय आणि आता जरा वेळ आम्ही बसणार आहोत. हे बघा इकडे बापलेक निवांत गप्पा मारत बसलेत. इथे एक भिंत आहे, ती दाखवते तुम्हाला. लोकांनी खाल्लेल्या च्युइंगम पासून बनलेली भिंत, वॉल आर्ट. ओके, चला आता फेरीचे तिकीटं घेऊन झाल्यावर आम्ही फेरीमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही बेनब्रिज आयलंडला जाणार आहोत. ही जी क्रूज आहे ही खूप मोठी होती, स्पेशियस होती. म्हणजे भरपूर गर्दी असूनही गर्दी वाटतच नव्हती. निळशार पाणी, डोंगर, सगळे ब्लू मधले शेड्स आहेत बघा. किती सुंदर दिसतंय, अप्रतिम. इतकी हवा होती. आम्ही वरती डेकवरती गेलो होतो, पण तुम्हाला दाखवायचं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ घेणं तर आवश्यकच होतं. आणि हवा खूप असली तरी पण अशी बोचरी हवा नव्हती, एकदम प्लीझंट वाटत होतं. पॅसिफिक ओशन आहे बरं का हा. आणि ही क्रूज आपल्याला घेऊन जाणार आहे बेनब्रिज आयलंडला. हे बघा मस्त एन्जॉय करत होते सगळेजण. पाणी तर बघा किती सुंदर दिसतंय. आणि हा आहे रेनियर माउंटन, बर्फाने आच्छादलेला आहे तो पूर्ण. निसर्गाचे सुंदर, शीतल आणि सुखद असे छायाचित्र डोळ्यात तर साठवले आहेच. खरं तर अवर्णनीय सौंदर्य आहे हे. मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही किंवा मांडू शकत नाही, पण तरीही हा छोटासा प्रयत्न खास तुमच्यासाठी. ह्या आयलंडच्या आजूबाजूला छोटीशी छान टुमदार अशी घरं पण होती. हे बघा सगळे प्रफुल्लित चेहऱ्यानी आणि मनानी ह्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होते भरभरून. डेकवर जाऊन आलो आणि आतमध्ये येऊन शांतपणे बसलो. कोणाशीच काहीही न बोलता पाण्याकडे बघत कसा वेळ गेला काही कळलंच नाही.